आजच्या या सत्राचा हा शेवटचं प्रेझेंटेशन आहे. आदरणीय व्यासपीठावरील या सेशनचे चेअरमन देशमुख सर, को चेअर देशपांडे सर, इतर मान्यवर आणि आजची ही जी परिषद ऑर्गनाईज केली अफामचे अध्यक्ष मयांदे सर, तसंच ED तांबोळे सर. कारण आजचा हा जो विषय आहे महाराष्ट्र ग्रामीण विकास उपजीविका परिषद, हा आत्ताच्या जर आपण बघितलं की हवामान बदलाचं हे जे काही चालू आहे याच्यामध्ये हा फार रिलेव्हंट विषय आहे. आणि आज मी जो प्रेझेंटेशन देणार आहे त्यात ग्रामीण महाराष्ट्र हवामान अनुकूल आणि शाश्वत उपजीविका निर्माण करणे, परिसंस्था आधारित दृष्टिकोन. तर आजचं जे प्रेझेंटेशन आहे मी 3 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. एक म्हणजे जे काही सक्सेसफुल केस स्टोरीज आहेत इंटिग्रेटेड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटवरती, आणि जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्रातलं जे आहे शेती हे प्रमुख उपजीविकेचं साधन आहे, तर शेतीवरती एक छोटी केस स्टडी आहे. आणि तिसरं मी समराईज करणार आहे. तर थोडक्यात मी वॉटर संस्थेबद्दल सांगतो. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही सेवाभावी संस्था 1993 मध्ये एस्टॅब्लिश झाली आणि संस्थेचं काम आत्तापर्यंत आम्ही 10 राज्यामध्ये केलेलं आहे. आत्ता आमचा प्रेझेन्स 8 राज्यामध्ये आहे आणि जवळजवळ 7,000 पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही काम केलेलं आहे. आणि जे आम्ही काम जे करतो, इंटरव्हेन्शन्स करतो, ते 3 व्हर्टिकलमध्ये करतो. एक तर आहे इम्प्लिमेंटेशनमध्ये आम्ही सॉईल वॉटर कन्झर्वेशन आहे, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आहे, त्यानंतर उपजीविका लाईव्हलीहूडवरती काम करतो, हेल्थ सॅनिटेशनवरती काम करतो आणि लास्ट वुमन एम्पॉवरमेंट. तर ह्या 5 थिमॅटिक्सवरती आम्ही काम करतो. त्याचबरोबर ॲक्शन रिसर्च आणि पॉलिसी ॲडव्होकेसी हे जे थिमॅटिक्स एरिया आहेत याच्यामध्ये जे काही गॅप्स आहेत ते भरून काढण्यासाठी रिसर्च करतो आणि जे काही चांगले फाइंडिंग्स या थिमॅटिक्स एरियामधून येतात त्याचा आम्ही पॉलिसी ॲडव्होकेसीसाठी रिकमेंडेशनसाठी बघतो. आणि कॅपॅसिटी बिल्डिंग जे आहे, जे वेगवेगळ्या विलेज लेवलच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतील, NGOज असतील, त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम करतो. आणि जर स्केल आणि आउटपुट बघितलं तर जवळजवळ 70 लाख लोकांपर्यंत डायरेक्टली आम्ही काम केलेलं आहे. तसंच 38 लाख हेक्टरवरती आम्ही वेगवेगळ्या रिस्टोरेशनचं आम्ही काम केलेलं आहे, लँड रिस्टोरेशनवरती. केस स्टडीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला थोडं बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे, जे की इंटिग्रेटेड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट असेल. तर आपण जर आता बघितलं जे काही हवामान बदल होते, आपण जे काही इकोसिस्टम डिग्रेडेशन होते, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे आणि त्याचे काही परिणाम आहेत, याचा जरा थोडक्यात अभ्यास केला आपण तर मागच्या काही 50-60 वर्षापासून जी काही विकासाची कामं झालीत त्याच्यामध्ये रस्ते असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शहरांचा जो विस्तार झाला, यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची वृक्षतोड करण्यात आली आणि त्याचा परिणाम आपण आता बघतोय. लँडस्लायडिंग होतं, बऱ्याच ठिकाणी लँडस्लायडिंग होतं, जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर जे काही फॉल्टी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असतील किंवा जे आपण बघतो की जास्त प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा असेल किंवा कीटकनाशकांचा वापर होतो, त्याचा परिणाम जमिनीमध्ये असणाऱ्या विविध जैविक घटकांवरती होतो. तसंच त्याचा आता फूड चेनमध्ये सुद्धा आपल्याला जास्त केमिकलचा वापर केल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो. तसंच ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द ग्राउंड वॉटर. मगाशी कोणीतरी प्रश्न उपस्थित केला की जे काही फार्म पाऊंड आहेत त्याच्यामध्ये ॲक्विफरमधलं पाणी जे आहे जमिनीमध्ये भूगर्भामधलं, ते पाणी उपसून त्याच्यामध्ये टाकलं जातं. म्हणजे जे पाणी सेफ आहे भूगर्भामध्ये ते पाणी आपण घेऊन त्याचं इव्हॅपोरेशनला आपण एक्सप्लोअर करतो. त्याचबरोबर त्याचं जे काही लोक ते फार्म पाऊंडमध्ये टाकतात त्याचं इक्विटेबल शेअरिंग होत नाही, तर तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि लास्टला जे आहे ते ओव्हरग्रेझिंग. तर ही जी कारणं आहेत ही मेनली इकोसिस्टम डिग्रेडेशनसाठी कारणीभूत आहेत. आणि त्याचा जर आपण परिणाम बघितला तर दुष्काळामध्ये आता वारंवार दुष्काळाची वाढायला लागलेली आहे. त्याचबरोबर जी जमिनीची धूप आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि याचा जर आपण परिणाम बघितला तर याचा जो परिणाम होतो आहे तो लॉस ऑफ लाईव्हलीहूड आणि डिस्ट्रेस मायग्रेशन. जे लाईव्हलीहूड आहे, जे शेती आहे किंवा शेतीशी निगडीत जे लाईव्हलीहूड्स आहेत त्याच्यावरती परिणाम होतो आहे. त्याची उत्पादन क्षमता त्याची कमी होत चाललेली आहे आणि लोक ग्रामीण भागाकडून शहराकडे मायग्रेट होत आहेत.
तसंच बघितलं की वॉटर शॉर्टेज आणि फूड इन्सिक्युरिटीचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम आता दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच साऱ्या गावांमध्ये वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम जाणवत आहे. आणि शेवटी लॉस ऑफ व्हेजिटेशन आणि बायोडायव्हर्सिटी, म्हणजे ज्या काही बहुतेक स्पेसिस ज्या आहेत, वेगवेगळ्या स्पेसिस आहेत, त्याची डायव्हर्सिटी कमी व्हायला लागलेली आहे. काही स्पेसिस एकदम नामशेष होण्याच्या पण मार्गावरती आले आहेत आणि याची जी इंटेन्सिटी आहे ही वाढत चाललेली आहे. तर आपण नॅशनल लेवलला जर सिनॅरिओ बघितला लँड डिग्रेडेशनचा, तर जवळजवळ आपण 1/3 जो एरिया आहे तो वेगवेगळ्या लँड डिग्रेडेशनच्या प्रकाराने ग्रासलेला आहे. जवळजवळ 50% जे क्षेत्र आहे ते एरिड आणि सेमी एरिडमध्ये येतं. आणि जे आपण म्हटलं की जवळजवळ फॉरेस्ट क्षेत्राची गरज आहे, 33% क्षेत्राची गरज आहे, आणि ते जर आपण बघितलं तर त्यात 21% आहे. त्याचबरोबर सकाळी पण मुद्दा आला की जे सॉईल इरोजन होतं, तर सॉईल इरोजनचं जर आपण बघितलं तर जवळजवळ 16 टन सॉईल लॉस होते पर इयर पर हेक्टर, एवढ्या प्रमाणात सॉईल लॉस होते. आणि सॉईल ऑर्गॅनिक कार्बनचं जर स्टेटस बघितलं आपण पूर्ण जे काही आपले स्टेट्स आहेत, सगळ्या स्टेट्समध्ये सॉईल ऑर्गॅनिक कार्बन हा 0.4 to 0.6 याच्या खालीच आहे. फक्त फार पूर्वेकडील जी राज्य आहेत तिकडे आणि आपला जो वेस्टर्न घाट आहे, इथं थोडं सॉईल ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण थोडं जास्त आहे. तर हे जे काही आपण आता जे प्रॉब्लेम्स बघितलेत आणि त्याचे जे परिणाम बघितलेत, जे इकोसिस्टम डिग्रेडेशन आहे त्याची कारणं आणि त्याचे जर आपण परिणाम बघितलेत, कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे जर बघितलं, तर त्याच्यासाठी सोल्युशन काय? तर त्याच्यासाठी बरेच सगळे प्रोग्राम स्कीम्स चालू असतात. गव्हर्नमेंट करतं, NGO राबवतात, प्रायव्हेट कंपनी CSR मधून फंडिंग होतं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पण आपण जर थोडं बारकाईनं विचार केला तर हे जे काही फंडिंग होतं, प्रोग्राम्स राबवले जातात, हे इंडिव्हिज्युअल सेक्टरमध्ये राबवले जातात. काही फक्त ॲग्रिकल्चरवरती असतात, काही वॉटरशेडवरती असतात, काही बायोडायव्हर्सिटीवरती असतात, काही क्लायमेटशी रिलेटेड असतात. पण आपण जर बारकाईने विचार केला तर ही सगळे जे सेक्टर आहेत ते एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे एका सेक्टरचा दुसऱ्या सेक्टरवरती परिणाम होतो आहे. तर आपल्याला जर आपण विचार केला तर आपल्याला ॲज अ इकोसिस्टम म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे, कारण हे इकोसिस्टममधले सगळे घटक आहेत. आणि जर याचा आपल्याला परिणाम कमी करायचा असेल, हे जे काही वातावरण बदल होतं आहे, या वातावरण बदलाचा जर परिणाम कमी करायचा असेल, जो मानवी जीवनावरती होतो आहे किंवा उपजीविकेवरती होतो आहे, तर आपल्याला ॲज अ इकोसिस्टम ॲज अ होल आपल्याला हे पिक्चर कुठंतरी बघितलं पाहिजे आणि मग त्याचा आपल्याला अभ्यास करून त्यानुसार आपल्याला प्रोजेक्ट राबवलं गेलं पाहिजेत. माझा परिसंस्था आधारित जे आपण अनुकूलन म्हणतो, यामध्ये मुख्यतः काय आहे की हवामान बदलाचा जो काही परिणाम होतो तो कमी करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, की जैवविविधता आहे किंवा परिसंस्था सेवा आहेत, या सेवांचा एक धोरण म्हणून आपल्याला उपयोग केला पाहिजे, जेणेकरून हा जो काही वातावरण बदलाचा जो परिणाम होतो आहे मानवी जीवनावरती असेल किंवा उपजीविकेवरती असेल, तो आपल्याला कमी करण्यासाठी मदत होईल. तर या इकोसिस्टम बेस्ड ॲडॅप्टेशनचे 3 पिलर्स आहेत. त्याच्यामध्ये पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स आहे, ॲडॅप्टिव्ह कॅपॅसिटी आहे, इकोसिस्टम सर्व्हिसेस आणि बायोडायव्हर्सिटी. आता पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स जे आहे याच्यामध्ये आपण काय म्हणतो, जो काही प्रोग्रॅम आपण इकोसिस्टम रिस्टोरेशनसाठी वापरला जातो किंवा पाणलोटाचा कार्यक्रम राबवला जातो, कुठलाही प्रोग्रॅम आपण गाव लेवलला ज्यावेळेला राबवतो त्यावेळेला तो प्रोग्रॅम राबवताना आपण काही नियमावली आपण गावामध्ये हे करतो, अंमलबजावणी करतो. तर ती नियमावली ठरवत असताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना त्या गावातील प्रत्येक भागधारक तिथं असणं गरजेचं आहे. आणि त्यांचं जे काही निर्णय घेतले जातील तिथं त्यांचं मत लक्षात घेणं हे गरजेचं आहे. तसंच ॲडॅप्टिव्ह कॅपॅसिटी, जी गावातली जी लोकं आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करणं गरजेचं आहे, त्यांची क्षमता बांधणी करणं गरजेचं आहे, की कशा पद्धतीने केलं तर हवामान बदलाचा जो काही इम्पॅक्ट होणार आहे त्याच्यावरती तो कमी करता येईल, ही त्यांची क्षमता बांधणी करणं तितकंच गरजेचं आहे. आणि इकोसिस्टम रिस्टोरेशनवरती जास्त फोकस दिला गेला पाहिजे. आणि हे सगळं जर लोकसहभागातून ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला हे इकोसिस्टम रिस्टोरेशन आपल्याला साध्य करता येईल. आता जर आपण बघितलं की ही जे EBS रिलेटेड जी काही सेक्टर्स आहेत, लँड आहे, वॉटर मॅनेजमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशन आहे किंवा क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, या सेक्टरमध्ये आपण जेव्हा प्रोग्राम राबवू तर हे प्रोग्राम राबवताना जर आपण या EBA फ्रेमवर्कचा जर वापर केला तर नक्कीच बदल घडण्यात मदत होईल. नाहीतर काय होईल, यातला आपण प्रोजेक्ट राबवताना काय आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते आपल्याला आउटपुट निघेल, पण त्याचबरोबर आपण जे पर्यावरणाचं संरक्षण करायचं म्हणतो किंवा संवर्धन करायचं म्हणतोय कदाचित ते होणार नाही. तर या जर फ्रेमवर्कचा जर वापर करून या फ्रेमवर्कद्वारे जर आपण प्रोग्राम राबवला तर दोन्हीकडे विन विन सिच्युएशन होईल. म्हणजे जे आपल्याला प्रोजेक्ट थ्रू अचीव करायचं आहे तेही अचीव होईल आणि त्याचबरोबर हे
कम्युनिटी लेवलला इकोसिस्टमचं संवर्धन करण्यासाठी मदत होईल. तर हे इकोसिस्टम बेस्ड ॲडॅप्टेशन आहे, या फ्रेमवर्कचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की महाराष्ट्रात जर बघितलं आता तर मुख्य प्रॉब्लेम जर बघितलं तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होत आहे. जो काही हवामान बदल होत आहे त्याचा उपजीविकेवरती परिणाम होत आहे आणि लॉसेस खूप वाढत आहेत. जर शेती क्षेत्रात बघितलं, लाईफस्टॉकमध्ये बघितलं, हॉर्टिकल्चरमध्ये बघितलं, जे काही पर्यावरण बदल होत आहे, अवकाळी पाऊस येत आहे, गारपीट होत आहे किंवा दुष्काळ पडत आहे, याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे. आणि तिसरं जे आहे की रुरल डिस्ट्रेस वाढत आहे, त्यामुळे मायग्रेशन वाढत आहे. याला जर आपण इकोसिस्टम बेसच्या 3 पिलरमध्ये बघितलं तर आपल्याला काय करावं लागेल? जी लोकं ज्या इकोसिस्टममध्ये राहत आहेत त्या लोकांची आपल्याला कॅपॅसिटी बिल्ड केली पाहिजे की त्या इकोसिस्टममध्ये काय काय नॅचरल रिसोर्सेस आहे, त्याचा कसा सस्टेनेबल वापर केला पाहिजे, त्याचा कसा इक्विटेबल वापर केला पाहिजे. हे ज्या वेळेला त्या लोकांना समजेल तर ॲटोमॅटिकली काय होईल की तिथले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं संवर्धन होईल. जोपर्यंत त्यांचं हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन, त्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग होत नाही की ही जी इकोसिस्टम आहे याच्यातूनच तुम्हाला उपजीविका मिळणार आहे, हे जर तुम्ही ह्याचं संरक्षण केलं, संवर्धन केलं तरच तुम्हाला उपजीविकेची साधनं उपलब्ध होणार नाहीत. हे ज्या वेळेला करू त्यावेळेला तिथले नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं संवर्धन होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जो दुसरा पिलर आपल्याला सांगतो की तिथल्या लोकांची कॅपॅसिटी बिल्ड करण्याची गरज आहे. तर कॅपॅसिटी बिल्डिंग जर त्यांची क्षमता पण वाढवली तर ॲटोमॅटिकली तिथलं संवर्धन होण्यासाठी मदत होणार आहे. आणि ज्या वेळेला हे लोकसहभागातून होईल आणि ज्यावेळेला संवर्धन होईल इकोसिस्टमचं, तिथल्या परिसंस्थेतल्या वेगवेगळ्या सेवांचं, जर तिथं उपजीविकेची साधनं निर्माण झालीत तर ॲटोमॅटिकली जे मायग्रेशन होत आहे ते रिव्हर्स मायग्रेशन होईल. तर गावामध्ये जर रोजगार उपलब्ध झाला तर लोक कशाला शहराकडे जातील? ते परत आपल्या गावाकडे जाऊन शेती करतील. जर फॉरेस्ट बेस्ड असेल तर फॉरेस्टमधले ते उपजीविका आहेत त्याच्यावरती ते त्यांचा उदरनिर्वाह करतील. तर हे आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे की आपल्याला एकाच कुठल्या तरी सेक्टरचा विचार करून चालणार नाही. इथून पुढं आपल्याला होल इकोसिस्टम ॲज अ होल असा विचार करूनच प्रोग्राम राबवले गेले पाहिजेत. तर ही एक केस स्टडी आहे भोसदरी विलेजची आहे, इंटिग्रेटेड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटची. भोसदरी हे गाव हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर ब्लॉकमध्ये येतं. जवळजवळ 1000 लोकसंख्या आहे, 200 हाऊसहोल्ड्स आहेत आणि 1150 हेक्टर एरिया आहे. जर भोसदरी गावाचं जर आपण बघितलं, भोसदरी गाव हे ड्रॉट प्रोन एरियामध्ये येतं, रेनफेड ॲग्रिकल्चर आहे. तिथं मेनली पहिल्यांदा एकच क्रॉप्स घ्यायचे, खरीप हंगामामध्ये फक्त क्रॉप घेतलं जायचं बाजरा, आणि फार थोडे म्हणजे 5% लोक फक्त रब्बी हंगामामध्ये गहू नाही हरभरा वगैरे किंवा मटकी हे पीक घ्यायचे. आणि या गावातली जमीन जी आहे ती एकदम हलक्या प्रतीची जमीन होती. आणि या गावामध्ये एक प्रॉब्लेम काय होता की एक सीझन झाला की लोक दुसऱ्या सीझननंतर जवळपासच्या मोठ्या गावामध्ये मायग्रेट करायचे, कारण गावामध्ये काहीच उपलब्ध नसायचं, पाणी उपलब्ध नसायचं, चारा उपलब्ध नसायचा, त्यामुळे त्यांना लाईफस्टॉकसुद्धा हे करून त्यांना मायग्रेट व्हायला लागायचं. तर हे प्रॉब्लेम्स त्या गावामध्ये होते. तर इथं वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टने 3 प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट केले. तर याच्यामध्ये पहिला जो आम्ही केला तो इंडो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवला, तो 1996 ते 2002. याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासावरती भर देण्यात आला आणि बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम रिस्टोरेशन याच्यावरती काम करण्यात आलं. त्यानंतर 2009 ते 2014 क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशन प्रोग्राम राबवला. या प्रोग्राममध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, ॲग्रोमेट ॲडवायझरी याच्यावरती आणि रिन्युएबल एनर्जी याच्यावरती काम केलं आहे क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशन प्रोग्राममध्ये. आणि 2015 ते 17 या कालावधीमध्ये इथं वॉटर गव्हर्नन्स आणि वॉटर स्टीवरशिप, पाण्याचा ताळेबंद आणि त्याचा गव्हर्नन्स कसा केला पाहिजे, तर याच्यावरती काम केलं. आणि हा प्रोग्राम राबवत असताना हे जे इकोसिस्टम बेस्ड ॲडॅप्टेशनचं फ्रेमवर्क होतं, हे फ्रेमवर्क वापरून राबवलं की कुठलीही एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करताना त्याचे बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत, की समजा एखादी गोष्ट आपण इम्प्लिमेंट करतोय त्या गावामध्ये तर त्याचा परिणाम पुढं दुसऱ्या घटकांवरती काय होणार आहे, मग तो कशा पद्धतीने राबवला गेला पाहिजे, हा विचार करून हा प्रोग्राम राबवला गेला. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की 37% जे आहे तो हाऊसहोल्डचा इन्कम आहे तो ॲग्रिकल्चरपासून वाढला. 50% डिक्रीज इन फूड ग्रेन शॉर्टेज, म्हणजे त्या गावामध्ये जे फूड ग्रेनचं शॉर्टेज होतं आता ते गाव 50%नी ते कमी झालं. आणि पहिलं 2 नाही तर 3च मॅक्झिमम क्रॉप्स घेतले जायचे, आता तिथं वेगवेगळ्या प्रकारचे 8 ते 10 प्रकारचे क्रॉप्स घेतात, म्हणजे इंटेन्सिटी वाढली आणि त्याबरोबर डायव्हर्सिफिकेशन वाढलं. आणि 50% फॅमिलीज जे होते आता ते मोर दॅन 2-3 क्रॉप्स आता ते घ्यायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर
सरफेस वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती 87% वाढली आणि आत्ता मायग्रेशन त्या गावामध्ये नाही आहे. तर हे कशामुळे झालं की हे आपण पूर्ण परिसंस्थेचा विचार केला, ॲज अ इकोसिस्टम ॲज अ होल केल्यामुळं हे सगळं अचीव झालं. जर आपण फक्त एकाच गोष्टीवरती फोकस केला असतं तर कदाचित हे शक्य झालं नसतं. आता हे आहे भोसदरी 1999 आणि हे भोसदरी 2000. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 2020मध्ये जी डेन्सिटी आहे, फॉरेस्ट स्पेसिसची डेन्सिटी आहे ती किती प्रमाणात वाढलेली आहे ॲज कम्पेअर टू 1999. आणि या भोसदरी विलेजचं आम्ही काय केलं की जवळपासच्या एका गावाबरोबर त्याचं कंपॅरिझन केलं. तर ॲग्रिकल्चर इंटेन्सिफिकेशन जे आहे ते 64% वाढलं आणि त्याच्या जवळचं गाव होतं तिथं फक्त 1% त्याच्यामध्ये बदल झाला या 4 वर्षामध्ये. त्याचबरोबर व्हेजिटेशन कवर आहे ते 39% वाढलं. तिकडे व्हेजिटेशन कवर कंट्रोल विलेजमध्ये होतं ते कमी झालं. कारण जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीसाठी झाडांची वृक्षतोड होते. तसंच NDVI आहे ते 83% इकडे होती वाढलेले आणि तिकडे 32% वाढलेले. तर हे भोसदरीचे इम्पॅक्ट्स आहेत. आणि जे म्हटलं की मी बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा प्रोग्राम राबवला तर जोपर्यंत प्रोग्राम त्या गावामध्ये आहे तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित असतं. पण आपण जे म्हणतो की पोस्ट प्रोजेक्ट सस्टेनेबिलिटी आहे, हे सस्टेनेबिलिटी राखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की जे लोकसहभागातून जे लोक येतात त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल किंवा त्यांची ॲडॅप्टिव्ह कॅपॅसिटी असेल, ही त्यांची करणे गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण इकोसिस्टम बेस्ड या फ्रेमवर्कचा जर वापर करून जर हे राबवलेत तर ॲटोमॅटिकली आपल्याला पोस्ट प्रोजेक्टसुद्धा सस्टेनेबिलिटी अचीव करण्यात मदत होते. ही दुसरी केस स्टडी आहे, हे दरेवाडी विलेज आहे. हे दरेवाडी आहे 1996मध्ये इथं आपण बघू शकतो आणि आता हे दरेवाडी आहे 2019मध्ये. इथं सुद्धा इंडो जर्मन वॉटरशेड प्रोजेक्ट राबवला गेला होता 96-97मध्ये. त्याचबरोबर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम रिस्टोरेशन हे सगळे प्रोग्राम्स इथं राबवले होते. आणि आता मला वाटतं की 25 ते 30 वर्षानंतर सुद्धा हे विलेज असंच आहे. म्हणजे 25 ते 30 वर्षानंतर सुद्धा तिथली लोक तिथल्या इकोसिस्टमची त्यांचे ते काळजी घेतात. आता दुसरं आहे की क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. सो क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही फोकस करतो की वॉटर स्टीवॉर्डशिप अँड गव्हर्नन्स. जेव्हा एखादा प्रोजेक्ट राबवतो तर पहिल्यांदा आम्ही वॉटर बजेटिंगवरती, पाण्याचा ताळेबंदवरती फोकस करतो आणि पाण्याचा ताळेबंद करून त्या गावामध्ये मग क्रॉपिंग सिस्टीम काय असली पाहिजे, कुठली क्रॉप्स घेतले पाहिजेत, किती पाणी उपलब्ध आहे, मग रब्बीमध्ये कुठली पिकं होऊ शकतात, उन्हाळ्यामध्ये कुठली पिकं घेऊ शकतो, पुरेसं पाणी प्यायला उपलब्ध आहे का, याचा सगळ्याचा विचार करून मग तिथं क्रॉप प्लॅनिंग केलं जातं. आणि फोकस आम्ही देतो की सॉईल हेल्थवरती. मग सॉईल टेस्टिंग करून सॉईल टेस्टिंगच्या आधारे तिथं न्यूट्रंट रिकमेंडेशन असेल, त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रंट मॅनेजमेंटवरती फोकस दिला जातो. कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्टिंग, ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहेत, जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, या गोष्टी आम्ही प्रमोट करतो. त्याचबरोबर वॉटर कन्झर्वेशनमध्ये इन सिटू मॉइश्चर कन्झर्वेशनच्या जे टेक्निक्स आहेत, BBF आहे, ब्रॉडबेड फोरो जे आहे किंवा रिजेस फोरो टेक्नॉलॉजी आहे, ऑर्गॅनिक मल्चिंग आहे, या गोष्टी प्रमोट करतो. आणि ड्रीप स्प्रिंकलर इरिगेशन. त्याचबरोबर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये ज्या काही ट्रॅडिशनल व्हरायटीज आहेत, पेस्ट डिसीज रेजिस्टंट, त्या प्रमोट करतो. त्याचबरोबर वेगवेगळे प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल मेजर्समध्ये फेरोमन ट्रॅप्स असतील, लाईट ट्रॅप्स असतील, बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स असतील, त्याचा वापर करतो. अँटोम पॅथोजेनिक फंजिसाइड्स असतील, मेटारायझियम, ब्युएरिया, या गोष्टींचा आम्ही लोकांना ट्रेनिंग्स देतो. हे ट्रेनिंग्स कशातून देतो, जे आम्ही क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन्स घेतो किंवा फार्मर्स फील्ड स्कूल घेतो, याच्या थ्रू आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आणि छोटे छोटे युनिट्स जे आहेत फार्मर ग्रुप्स लेवलला, हे बायोपेस्टिसाइड्स असतील, बॉटॅनिकल पेस्टिसाइड्स असतील किंवा ऑर्गॅनिक फॉर्म्युलेशन्स असतील, हे गावामध्ये आम्ही एस्टॅब्लिश करतो, जेणेकरून ते गाव त्यांची जी रिक्वायरमेंट आहे बायोपेस्टिसाइड्सची किंवा त्याची, ते तिथून ते पूर्ण करतात. ही केस स्टडी आहे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. हा एक प्रोग्राम राबवला होता सॉईल प्रोटेक्शन वरती, डिग्रेडेड सॉईलचं. तर साक्री, भोकरदन आणि पारनेर या भागामध्ये राबवला होता. 4 वर्षासाठी प्रोग्राम राबवला होता. आणि आपण जर बघितलं तर जवळजवळ 9 ते 21% क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झालेली आहे. आणि हा जवळजवळ 4 वर्षाचा डेटा आहे. 4 वर्षात ही ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी तिथं वाढलेली आहे. आणि सिमिलरली याच प्लॉटचं आम्ही काय केलं होतं की सॉईल हेल्थवरती काय परिणाम होता, कारण प्रोग्राम जो होता ते सॉईल प्रोटेक्शन ऑफ डिग्रेडेड सॉईलचा होता. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की साक्री, भोकरदन आणि पारनेर इथं जर आपण बघितलं 2016 आणि 2020चा,
तर जवळजवळ साक्रीमध्ये 8% सॉईल ऑर्गॅनिक कार्बन वाढला आहे, भोकरदनमध्ये 16% आणि पारनेरमध्ये 15%. याचा अर्थ असा नाही की सगळ्याच फार्मरचा सॉईल ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलं आहे, याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्यांनी अडॉप्ट केलं नाही, मध्येच सोडलं, त्यांचं कमी झालेलं आहे आणि काहींचा वाढलेलं आहे. आता हे असंच राहणार आहे की तर नाही राहणार आहे. जर त्यांनी तेवढं इनपुट्स ऑर्गॅनिक मॅटर जमिनीत नाही टाकलं तर जो वाढलेला कार्बन आहे तो पुढच्या 4-5 वर्षामध्ये परत नॉर्मल पोझिशनला येणार आहे. पण होप्स आहेत की जर प्रॅक्टिसेस आपण कंटिन्युअसली अडॉप्ट केल्यात तर नक्कीच सॉईल ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. आणि हे जे आहे फार्म प्रिसाईज मोबाईल ॲप्लिकेशन आहे, हे जे काय आता जे काही आपण बघितलं, ह्याची सस्टेनेबिलिटी गावात राहण्यासाठी हे फार्म प्रिसाईज ॲप्लिकेशन जे आहे ते मदत करतं. हे जे आहे वेदर बेस्ड ॲडवायझरी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतं. डायनॅमिक ॲप आहे. ॲडवायझरी प्रोव्हाइड करताना त्या फार्मची कंडिशन, डेट ऑफ सोईंग, फिनॉलॉजिकल स्टेज आणि तिथली लोकल वेदर कंडिशन या सगळ्याचा अभ्यास करून ते ॲडवायझरी देतं. ना की आता बऱ्याच सारे ॲप्स आहेत किंवा ॲडवायझरी येतात ते ब्लॉक लेवलचे येतात किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे येतात. एका डिस्ट्रिक्टसाठी एक ॲडवायझरी, तर त्याचा काही उपयोग नाही. तर आता जे बदलतं हवामान बघितलं किंवा विदिन अ ब्लॉक खूप सारं व्हेरिएशन असतं किंवा एकाच गावामध्ये एकाच क्रॉपच्या कमीत कमी 5 ते 6 डेट ऑफ सोईंग असतात. तर त्या 5 ते 6 डेट ऑफ सोईंगला वेगवेगळी ॲडवायझरी जाणं गरजेचं आहे. तर हे ॲप जे आहे ते फार्मरचा डेटा पुल करून डेट ऑफ सोईंग, त्याचा एरिया हे घेऊन त्या प्लॉटला जी प्रिसाईज ॲडवायझरी आहे त्यानुसार देतं. याच्यामध्ये जवळजवळ 9+ फीचर्स आहेत आणि हे प्ले स्टोअरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही डाउनलोड करून तुमच्या प्रोजेक्ट एरियामध्ये आपण प्रमोट करू शकतो. त्याच्यामध्ये 5 दिवसाचं तुम्हाला वेदर फोरकास्ट मिळतो. त्यानंतर जिओ फेन्सिंग करता येतं. फर्टिलायझर कॅल्क्युलेटर आहे. जे काही आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल सायन्सने जे काही STCR इक्वेशन्स डेव्हलप केलेले आहेत त्याचा वापर केला आहे, जेणेकरून प्रिसाईज आपल्याला रिकमेंडेशन देता येईल NPK स्टेटसनुसार. त्यानंतर फार्मर्स डायरी आहे, मंडी प्राइजेस आहेत आणि ॲग्रिकल्चर न्यूज सेक्शन आहे. आणि याच्यामध्ये जे ॲडवायझरी आहेत ते इको फ्रेंडली आहेत. याच्यामध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रन मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचाच जास्त फोकस दिलेला आहे आणि ETL बेस्ड ॲडवायझरीज आहेत. जर आपण कन्क्लुजन आणि वे फॉरवर्ड जर बघितलं तर वॉटरशेड डेव्हलपमेंट ही कोअर स्ट्रॅटेजी आहे आपल्या लाईव्हलीहूड सिक्युरिटीसाठी, इकोसिस्टम रिस्टोरेशनसाठी आणि क्लायमेट रेझिलियंट. बियॉन्ड फक्त आपण वॉटर कन्झर्वेशनचा विचार न करता. दुसरं जे आहे ते इकोसिस्टम बेस्ड अडॅप्टेशन आहे. हे मेनस्ट्रीम केलं गेलं पाहिजे. जे काय आपण प्रोग्राम्स राबवतो ॲग्रिकल्चरवरती असतील, लाईव्हस्टॉकवरती असतील, बायोडायव्हर्सिटीवरती असतील किंवा मार्केट लिंकेजेसचे काही प्रोग्राम असतील, तर याच्यामध्ये आपल्याला इकोसिस्टम बेस्ड अडॅप्टेशन हे मेनस्ट्रीम करणं गरजेचं आहे. तसंच आता इन्व्हेस्ट सॉईल हेल्थ आणि वॉटर सिक्युरिटीवरती करणं गरजेचं आहे. जर आपण शाश्वत उपजीविका आपल्याला जर हवी असेल तर आपल्याला सॉईल हेल्थ आणि वॉटर सिक्युरिटी या दोन्हीवरती फोकस करणे गरजेचं आहे. आणि जे म्हटलं की मी क्लायमेट इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग्स, आपल्याला ॲग्रो ॲडवायझरी जे आहेत त्या प्रिसाईज ॲडवायझरी आपल्याला शेतकऱ्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आणि तेही ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन जाणं गरजेचं आहे. तरच आपण शेतीची जी उपजीविका आहे ती आपण शाश्वत करू शकतो. आणि लास्ट जे आहे ते स्ट्रेंथनिंग कम्युनिटी इन्स्टिट्यूशन अँड लीड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे काही कम्युनिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता बांधणी करणं गरजेचं आहे. तरच आपण हे शाश्वत उपजीविका जे आहे ते आपण एन्श्योर करू शकतो. आणि रिकमेंडेशन्स फॉर स्टेक होल्डर जे आहे, लार्ज स्केल EBA पायलट प्रोजेक्ट्स आपल्याला राबवले गेले पाहिजेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल किंवा CSR असतील किंवा जे काही प्रोजेक्ट्स राबवतो आहे त्याच्यामध्ये ते EBA कंप्लायंट आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या तिन्ही पिलर्स जे आहेत त्याचा आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. तसंच त्याच्याबरोबर त्याच्यावरती रिसर्च स्टडी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण ते अजूनही फाईन ट्यून करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण आता EBA पॉलिसी त्याचा GR आलेला आहे, तर ती EBA पॉलिसी जी आहे ती प्रोग्रॅममध्ये ज्यावेळेला राबवू आणि ते प्रोग्रॅम ज्यावेळेला गावामध्ये राबवले जातील त्यावेळेला जे लोक आहेत, कम्युनिटीज आहेत, हे EBA ॲडॉप्ट करतील तर त्यांना आपण इन्सेंटिवाईज करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुअर ऑल डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स बिकम EBA कंप्लायंट, हे करणं गरजेचं आहे. थँक्यू.